महाकाय हे गजवदन वक्रतुंड महाकाय वक्रतुंड महाकाय वक्रतुंड महाकाय सुखकर्ता दुःखहर्ता माता विघ्नाची दुर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर सिंदुराची कंठी झळके माळ मुक्ता फळाची जय देव 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 जय देव. नमस्कार. मी लोकमान्य सेवा संघाचा कार्यवाह महेश काळे आपले शतकोत्तर दुसऱ्या गणेशोत्सवात स्वागत करत आहे. आपण लोकमान्य सेवा संघाची ओळख करून देताना नेहमीच असं विनोदाने म्हणतो की आमच्या संस्थेत लोकमान्य टिळक सोडले तर बाकी सर्व नेते मंडळी येऊन गेलेली आहेत. पण आज आपल्याकडे भाग्य असं आहे की ज्यांच्या गणेशोत्सवात स्वतः लोकमान्यांनी उपस्थिती लावून त्यांना आशीर्वाद दिले असे व मुंबईतील पहिला सार्वजनिक गणेशोत्सव ज्यांनी सुरुवात केले अशा त्या मंडळाचे केशवजी नायक चाळीचे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आज आपल्याकडे कार्यकर्ते सर्व आलेले आहेत. गणेशोत्सव नवीन आव्हाने या विषयावर परिसंवाद करण्यासाठी ते आलेले आहेत. मी त्यांचा थोडक्यात परिचय करून देतो. श्री विजय जोशी VJTIमधून BE व IITमधून MTech इलेक्ट्रॉनिक इंजिनियर ही पदवी घेऊन ते भाभा रिसर्च सेंटरमध्ये सायंटिस्ट म्हणून लागले, कार्यरत होते. 2011-12पर्यंत त्यांनी आपले योगदान दिले व त्यानंतर विवेकानंद एज्युकेशन सोसायटी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या विभागात त्यांनी प्रोफेसर म्हणून काम केले. 2020 साली ते रिटायर झाले. त्यांना इलेक्ट्रॉनिक, सायंटिफिक इन्स्ट्रुमेंट्स, ॲस्ट्रॉनॉमी, म्युझिक, फिलॉसॉफी या विषयात आवड आहे आणि सर्वात मुख्य म्हणजे त्यांचे लोकमान्यांचे मोठे चाहते आहेत. श्री श्रीनिवास गोगटे गेली 35 वर्ष हे चार्टर्ड अकाउंटंट फर्म चालवत आहेत. ते बऱ्याच सार्वजनिक संस्थांना आपण ट्रस्टी, ॲडवायझर किंवा कन्सल्टंट म्हणून ह्या रूपात योगदान देत आहेत. त्यांचा स्वतःचं एक चॅरिटेबल ट्रस्ट आहे आणि एवढे असूनसुद्धा ते सार्वजनिक गणेशोत्सवात केशवजी नायकांच्या चाळीमध्ये कार्यरत आहेत. विनोद सातपुते बॉम्बे युनिव्हर्सिटीतून BCom झाल्यानंतर काही काळ त्यांनी जसलोकमध्ये आपली सेवा दिली व त्यानंतर 33 वर्ष त्यांनी एअर इंडियाच्या इनफ्लाईट सर्व्हिसमध्ये आपले योगदान दिले. 33 वर्ष कार्यरत असून 33,000 फुटापर्यंत काम करूनसुद्धा त्यांचे पाय कायम जमिनीवरच राहिलेले आहेत. गेले कित्येक वर्ष ते केशवजी नायकाच्या चाळीत गणेशोत्सवात कार्य करत आहेत. सध्या ते विश्वस्त म्हणून काम करत आहेत. विकास परांजपे ज्योत्स्ना प्रकाशन या प्रसिद्ध प्रकाशनाचे विकास परांजपे हे संचालक आहेत. त्यांचा लोकमान्य टिळकांविषयीचा गाढा अभ्यास आहे आणि त्यांचे योगदान केशव नायकांच्या चाळीचे गणेशोत्सवात ते कार्य करत आहेत. विनय रहातेकर BScचे शिक्षण घेऊन एज्युकेशन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया, इन्शुरन्स इन्स्टिट्यूशन ऑफ इंडियामध्ये पुढील अभ्यासक्रमात करून ते आज भारतीय आयुर्महामंडळाचे असिस्टंट डिव्हिजनल मॅनेजर म्हणून कार्यरत आहेत. तेही 1982 गणेशोत्सवात विश्वस्त म्हणून काम करत आहेत. सोहम ठाकूर देसाई हे लोकमान्य टिळकांच्या चरित्राचे व तत्त्वज्ञानाचे अभ्यासक आहेत. इंग्रजी, मराठी वृत्तपत्रे, मासिक, दिवाळी अंक इत्यादीमध्ये त्यांचे लेख व कविता छापून आलेले आहेत. 1916 साली महाराष्ट्र सरकारने स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे व तो अधिकार मी बजावणारच याच्यावर एक पुस्तिका छापली होती. त्यात फक्त 16 लेखकांचे लेख होते आणि त्याच्यात ठाकूर देसाई यांचा लेख आहे. हे आवर्जून सांगावेसे वाटते. लोकमान्य टिळकांच्या राजकारणाचे विचारसरणा व तत्त्वज्ञान, तत्कालीन आकलन तसेच आजच्या काळातील सर्व कलात्मक सुसंगतता यावर मनन, लेखन व व्याख्यान आदीचा त्यांचा प्रयत्न चालू असतो. इतिहास तसेच जागतिक साहित्य या विषयावर त्यांचं प्रेम आहे. माहिती तत्त्वज्ञान अभियंता म्हणून एका खाजगी कंपनीत कामाला आहेत, कार्यरत आहेत. अशा सर्वांना परत मी एकदा स्वागत करतो व आता मी माझे सहकार्यवाह डॉक्टर रश्मी फडणवीस यांना विनंती करतो की कार्यक्रमाची पुढची सूत्र त्यांनी त्यांच्या ताब्यात घ्यावीत. तत्पूर्वी आमचे कार्याध्यक्ष श्री उदय तारदाळकर यांना मी विनंती करतो
की त्यांनी उपस्थितांचे आभार मानावेत. नमस्कार. सार्वजनिक गणेशोत्सव नवीन आव्हाने या कार्यक्रमास आपण केशवजी नाईक चाळीतील आजी माजी पदाधिकारी आवर्जून आपले विचार मांडण्याकरता आलात. तेवढंच नव्हे तर पुण्याहून लोकमान्य प्रेमी सोहम ठाकूर देसाई आले आहेत. यासाठी सर्वांचे आभार. ही संकल्पना आपण सर्वच जण नेटाने पुढे नेण्याचा प्रयत्न करू अशी आशा आहे. धन्यवाद. नमस्कार, धन्यवाद. आज आपल्या इथे केशवजी नाईक चाळीतले हे सर्व मंडळी आहेत. ह्या मंडळींनी यावर्षी 129वा गणेशोत्सव साजरा करत आहेत. त्यामुळे यांच्याकडून भावी काळात त्याचं स्वरूप कसं असेल याचा आपण मागोवा घेणार आहोत. तसंच आमच्या गणेशोत्सवालाही 100 वर्षाहून अधिक वर्ष झालेली आहेत. पण आपण सर्वसाधारण सर्वच सार्वजनिक गणेशोत्सवात नक्की काय स्वरूप असावं आत्ताचं हे शिकणार आहोत. गणेशोत्सवात स्वातंत्र्यप्राप्तीसाठी जेव्हा प्रथम सुरू झाला की स्वातंत्र्यप्राप्ती हे ध्येय होतं. पण आत्ताचं ध्येय हे स्वातंत्र्यप्राप्तीनंतरचं म्हणजे स्वातंत्र्य मिळाल्यानंतरचं आहे. आणि त्याचं उत्सवाचं जे स्वरूप बदललेलं आहे ते आपण जाणून घेणार आहोत. आणि भारतीय अस्मितेचे जनक म्हणून लोकमान्य टिळक आणि पहिला गणेशोत्सव याचं समीकरण आपण सोडवणार आहोत. आणि हे मला या मंडळींकडनं शिकायचं आहे. म्हणूनच आज आपण आमंत्रित केले गेले आहात. आत्ताच्या परिस्थितीमध्ये सर्वजणांचे नेतृत्व कसं असावं आणि विधायक सुधारणावादी पाऊल आपण कसे टाकणार आहोत याचं मार्गदर्शन आपल्याकडनं होईल अशी आशा आहे. तर चला आपण प्रातिनिधिक स्वरूपात असलेल्या केशवजी नाईकच्या चाळीपासून सुरुवात करणार आहोत. तर आता प्रथम मी विजय जोशी यांना विचारते की ज्यावेळेस तुमच्या येथे लोकमान्य च्या प्रेरणेने हा कार्यक्रम सुरू झाला, गणेशोत्सव सुरू झाला, तेव्हा नक्की अशी कोणती प्रेरणा होती किंवा कोणती संकल्पना होती की ती तुम्हाला पुढे न्यावीशी वाटली? मला असं वाटतं की ह्या सार्वजनिक गणेशोत्सव हा जो काही उपक्रम आहे ह्याच्या मागे लोकमान्यांची कोणती प्रेरणा होती हा प्रश्न मला विचारण्यात आलेला आहे. कारण आमचा उत्सव जो आहे हा लोकमान्यापासून प्रेरणा घेऊनच सुरू झालेला आहे. आता सर्वसाधारणपणे या विषयीची चर्चा ज्यावेळेला होते त्यावेळेला गणेशोत्सवामागे लोकमान्यांच्या संकल्पना काय होत्या असा एक प्रश्न हमखास विचारला जातो. मला स्वतःला असं सांगावंसं वाटतं की संकल्पना हा शब्द या ठिकाणी तितकासा योग्य नाही. कारण हा जो सार्वजनिक गणेशोत्सव आहे हा काहीसा अचानकपणे, आकस्मिकपणे आणि परिस्थितीच्या रेट्यानुसार हा सुरू झालेला आहे. हा सुरू करण्यामागे काही फार मोठी दीर्घ योजना किंवा कशा प्रकारे करावा अशा प्रकारची कोणतीही योजना नव्हती. आपण 1893 सालात जर गेलो तर त्यावेळेला आपल्या असं लक्षात येतं की 1892-93 ह्या काळामध्ये समाजामध्ये अस्थिरता बरीच होती. मोहरमचे ताबूत जे निघत असत त्याच्यानंतर पुष्कळदा दंगे होत असत. आणि ह्या दंग्यांमध्ये जे आततायी मुसलमान होते ते नेहमीच संघटित असायचे. या उलट हिंदू मात्र असंघटित होते. त्यामुळे हिंदूंचं या दंग्यामध्ये खूप नुकसान व्हायचं. आता हिंदू मुसलमानाचा दंगा हा एक सामाजिक समस्या झाली. राज्य ब्रिटिश सरकारचं होतं. पण त्याच्यामध्ये ब्रिटिश सरकारचं एकंदर आचरण जे होतं ते थोडंसं मुसलमानांना पाठीशी घालण्यासारखं असं होतं. त्यामुळे हिंदूंना कोणी वाली नव्हतं. त्यामुळे काही पुण्यातल्या विचारवंत मंडळींच्या असं लक्षात आलं की आपल्यालाच आता संघटित होणं आवश्यक आहे. आणि म्हणून नानासाहेब खाजगीवाले यांनी ग्वाल्हेरमध्ये जो काही सार्वजनिक स्वरूपात होणारा गणेशोत्सव पाहिला होता त्या धर्तीवर आपण महाराष्ट्रातही का उत्सव सुरू करू नयेत असा एक विचार त्यांनी त्यांच्या काही मित्रांबरोबर मांडला. आणि त्या सगळ्यांचाच त्याला दुजोरा मिळाला. आणि सार्वजनिक स्वरूपात गणेशोत्सव आपण स्थापन करावा, सुरू करावा अशा तऱ्हेची एक योजना ही निर्माण झाली आणि ती ताबडतोब अंमलातही आली. हे जे पहिलं विचारमंथन जे झालं असेल त्याच्यामध्ये लोकमान्यांचा सहभाग होता असं काही कुठे आढळून येत नाही. परंतु हा उत्सव ज्यावेळेला सुरू झाला आणि त्याचं स्वरूप ज्यावेळेला लोकमान्यांसमोर आलं आणि लोकमान्यांना ज्यावेळेला पाचारण करण्यात आलं त्यावेळेला लोकमान्यांच्या असं लक्षात आलं की ही एक अत्यंत शुभसूचक अशी गोष्ट आहे. हा धार्मिक उत्सव आहे.
तो गणपतीचा उत्सव आहे. आणि गणपती ही महाराष्ट्रातली ही एक अतिशय लोकप्रिय अशी ही देवता आहे. आता टिळकांचा आणखी एक त्याच्यामागे एक विचारसरणी काय होती याचा आपण थोडासा विचार केला पाहिजे असं मला वाटतं. टिळकांच्या पहिली ही गोष्ट लक्षात आली की हा उत्सव हा धार्मिक स्वरूपाचा उत्सव आहे. आपण 1857मध्ये जर गेलो की ज्या वेळेला पहिलं स्वातंत्र्ययुद्ध झालं आणि ते यशस्वी नाही झालं, पण त्याचं एक फलित असं झालं की ईस्ट इंडिया कंपनीचं राज्य संपलं आणि राणीचं हे ब्रिटिश सरकारमार्फत राज्य हे भारतावर सुरू झालं. आणि हे जे पहिला उठाव जो झाला होता ह्याच्यामागे धार्मिक गोष्टी हे फार महत्त्वाचं कारण होतं. त्यामुळे राणींनी जाहीरनामा ज्यावेळेला सादर केला हिंदुस्थानचं राज्य ब्रिटिश सरकारचं राज्य हिंदुस्थानवर निर्माण करताना, त्यावेळेला लोकांच्या धार्मिक गोष्टींमध्ये धार्मिक उत्सवांमध्ये आम्ही ढवळाढवळ करणार नाही असं एक आश्वासन हे त्यावेळेला ब्रिटिश सरकारतर्फे देण्यात आलं होतं. टिळकांचं सबंध राजकारण जे आहे हे कायद्याच्या चौकटीमध्ये राहून त्यांनी राजकारण आपलं केलेलं आहे. म्हणजे आपण अशा गोष्टी करायच्या की जेणेकरून सरकार आपल्याला पकडून अटक करणार नाही, तुरुंगात टाकणार नाही आणि आपलं कार्य आपल्याला अविरतपणे चालवता येईल अशा तऱ्हेचा टिळकांचा खाक्या होता. आणि त्याला अनुसरून ही जी सार्वजनिक गणेशोत्सवाची कल्पना होती ही टिळकांना अतिशय योग्य वाटली. आणि साधनानाम अनेकता हे तर टिळकांचं अत्यंत परवलीचं वाक्य होतं. त्यामुळे हा उत्सव जर आपण मोठ्या रेट्याने पुढे सुरू केला त्याच्यापासून अनेक गोष्टी आपल्याला साधता येईल अशी कल्पना टिळकांच्या मनामध्ये त्यावेळेला आली. त्यावेळेला मी आता असं म्हणेन की टिळकांनी कदाचित आपल्या नजरेसमोर काही उद्दिष्ट ठेवली असावीत आणि त्यांनी नंतर वेळोवेळी त्याचं फलित काय झालं त्याप्रमाणे आपली ती उद्दिष्ट जी आहेत ती थोडीशी विकसित केलेली आहेत. म्हणजे ही उद्दिष्ट पहिल्यापासून शेवटपर्यंत तीच नव्हती, तर ती थोडीशी बदलत गेली कालानुसार आणि जशी सामाजिक स्थित्यंतर झाली त्यानुसार. सगळ्यात पहिली गोष्ट आवश्यक ती अशी होती की हिंदू धर्माची संघटना जी आहे किंवा हिंदू धर्म जो आहे हा बळकट पायावर उभा करणं हे आवश्यक होतं. कारण धर्माची बैठक अतिशय शिथिल झाली होती. त्याची कारणं अनेक आहेत, त्याचा उहापोह मी या ठिकाणी करणार नाही कारण आपला वेळ त्याच्यामध्ये खूप जाईल. परंतु अनेक नानाविध कारणामुळे त्यातलं महत्त्वाचं एक कारण असं होतं की बुद्धिवादी, विचारवंत आणि सुशिक्षित अशी जी मंडळी होती ती थोडीशी धर्मापासून दूर गेलेली होती. त्यांच्या मनात काय संदिग्धता निर्माण झाली होती किंवा आपल्या धर्माविषयी थोडासा म्हणजे इतर गोष्टी जास्त श्रेष्ठ आहेत अशा तऱ्हेची भावना निर्माण झाली असावी कदाचित. परंतु यामुळे झालं काय की ज्यांना आपण जनसामान्य म्हणतो असे लोक आणि हे विचारवंत ह्याच्यामध्ये एक प्रकारची दरी निर्माण झाली आणि ह्या लोकांना मार्गदर्शन करण्यासाठी कुणी चांगला वाली असा दिसत नाही अशी परिस्थिती झाली. आणि ही उणीव जी होती ही लोकमान्यांच्या लक्षात आली आणि त्यामुळे आपण ह्या लोकांना ह्या गणपती उत्सवाच्या मार्फत एकत्र आणू शकतो हे महत्त्वाची जाणीव ही त्यावेळेला टिळकांना झालेली आहे. हिंदू धर्माचा जो काही ऱ्हास त्यावेळेला झालेला होता त्याच्यामध्ये जातीमध्ये विभागलेला धर्म आणि त्या जातीमध्ये आपापसात असलेली तेढ आणि मत्सर एक प्रमुख कारण होतं. आणि ज्या वेळेला सर्व जातींचे लोक ह्या गणपतीच्या पूजनाच्या निमित्ताने एकत्र येत होते त्यावेळेला ही गोष्ट टिळकांना विशेष आनंदाची वाटली की ह्या निमित्ताने लोक एकत्र येतील. म्हणजे धर्माची आपल्याला जी पायाभरणी आहे किंवा धर्म संघटना जी बळकट करायची तेही साधता येईल आणि त्याचबरोबर समाजामध्ये एकजूट आणि एकोपासुद्धा निर्माण करता येईल हे टिळकांचं पहिलं उद्दिष्ट होतं. आता गणपती उत्सव हा 10 दिवस चालतो. हा जरी धार्मिक उत्सव असला आणि गणपतीची पूजा अर्चना हे जरी त्याच्यामधलं महत्त्वाचं अंग असलं तरीसुद्धा 10च्या 10 दिवस तुम्ही काही लोकांना भजन कीर्तन प्रवचन अशा गोष्टींमध्ये गुंतवून ठेवू शकत नाही. लोकमान्य धर्मकांडांच्या तेवढे काही टिळकांना म्हणजे टिळक कर्मकांडामध्ये विश्वास ठेवणारे नव्हते. हिंदू धर्मावर त्यांचा प्रचंड विश्वास होता. आणखीन आपला धर्म हा सर्वात श्रेष्ठ धर्म आहे. अत्यंत उच्च कोटीचं तत्त्वज्ञान आपल्या वेदांपासून आपल्याला सांगण्यात आलेलं आहे. त्या दृष्टीने आपल्या धर्माची बळकटी ही सर्वसामान्य लोकांच्या मार्फत व्हायला पाहिजे याची जाणीव टिळकांना होती. आणि म्हणूनच त्यांनी समाज प्रबोधन करण्यासाठी म्हणजे आता हे तिसरं उद्दिष्ट आपल्यासमोर आलं की लोकांना आपला धर्म, मूर्तीपूजेचं महत्त्व, त्याप्रमाणे आपल्या इतिहासाची जाणीव करून देणं, आपल्या इतिहासामध्ये ज्या काही मोठ्या व्यक्ती होऊन गेल्या त्यांच्या चरित्राचा अभ्यास करणं, त्यांच्यापासून प्रेरणा घेणं अशा तऱ्हेचे विषय हे टिळकांनी
अगदी सुरुवातीच्या उत्सवामधून हाताळलेले आहेत. 1894, 95 आणि 96 या 3 वर्षी टिळकांनी केसरीमध्ये केवळ गणेशोत्सवांवर अग्रलेख लिहिलेले आहेत. ज्या वेळेला पहिल्या 2-3 वर्षानंतर त्यांच्या असं लक्षात आलं की आता लोकांमध्ये एकजूट होऊ लागलेली आहे, धर्मभावना ही लोकांमध्ये बळावू लागलेली आहे, त्यावेळेला सामाजिक विषयांवर लोकमान्यांनी आपलं लक्ष केंद्रित केलं आणि सरकार हे कशा तऱ्हेने लोकांचा छळ करतं आणि कशा समस्या आपल्या देशामध्ये निर्माण झाल्या आहेत, लोकांचं शोषण कसं होतं आहे, यासंबंधी त्यांनी प्राप्त लोकांना परिस्थितीची जाणीव त्यांना त्यावेळेला करून द्यावी. त्यावेळच्या सामाजिक परिस्थितीची एक वास्तविक जाणीव ही लोकमान्यांनी त्यावेळेला करून दिली. त्यावेळेला लोकमान्य हे ठिकठिकाणी म्हणजे गणेशोत्सवाचा प्रारंभ झाल्यानंतर लगेच पुढच्या वर्षी त्यांनी स्वतः सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला आणि त्यानंतर ते महाराष्ट्रात ठिकठिकाणी जाऊन त्यांनी व्याख्यानं दिलेली आहेत. आणि त्यानंतर फक्त एकटे टिळकच व्याख्यानं देत नव्हते, तर त्यांचे जे सहकारी होते ते सुद्धा त्याच्यामध्ये सहभागी होत होते आणि सगळ्यांनी मिळून एक महाराष्ट्रामध्ये एक नवीन प्रकारची चेतना, नवीन प्रकारची प्रेरणा निर्माण करण्याचा एक प्रयत्न केला. आणि ह्या उद्दिष्टातून त्यांचं तिसरं जे उद्दिष्ट होतं की समाज प्रबोधन, हे सुद्धा त्यांनी साध्य करण्यास प्रारंभ केला. त्याच्यानंतरच्या काळामध्ये टिळकांनी चतुसूत्री, जी टिळकांच्या बाबतीत एक अत्यंत महत्त्वाची संकल्पना मानली जाते, त्या चतुसूत्रीचा पुरस्कार हा साधारणपणे 1906 सालच्या सुमाराला केलेला आहे. आणि 1907 साली त्यांनी संपूर्ण स्वातंत्र्याची मागणी केली आहे. म्हणजे साधारणपणे 10-12 वर्षात त्यांनी जनमत एवढ्या मोठ्या प्रमाणावर व्यापक केलं होतं, मोठ्या प्रमाणावर तयार केलं होतं की स्वातंत्र्याची मागणी करण्यापर्यंत ते टिळक पोहोचू शकले. ह्यात आणखी एक गोष्ट मला स्वतःला विशेष महत्त्वाची अशी वाटते की टिळक स्वतः कर्मयोगी होते. 1893 साली सार्वजनिक गणेशोत्सव सुरू झाला. योगायोगाची गोष्ट अशी की 1893 ह्याच वर्षी हिंदुस्थानातला एक संन्यासी स्वामी विवेकानंद अमेरिकेतल्या शिकागो शहरातल्या धर्मपरिषदेमध्ये, सर्वधर्म परिषदेमध्ये त्यांनी हिंदू धर्माची महती त्या ठिकाणी लोकांना पटवून सांगितलेली होती. आणि त्या ठिकाणी हिंदू धर्माबद्दल, त्यातल्या तत्त्वज्ञानाबद्दल एक विलक्षण असं कुतूहल विवेकानंदांच्या भाषणामुळे त्या ठिकाणी निर्माण झालेलं होतं. हा एका वर्षातला हा योगायोग होता, परंतु हिंदुस्थानातली धार्मिक परिस्थिती त्यावेळेला हिंदूंच्या दृष्टीने फारशी आशादायी नव्हती. पण हे चित्र लोकमान्यांनी नंतरच्या 10-15 वर्षामध्ये भरून काढलं आहे. आणि जो आपली धार्मिक दुरवस्था जी झाली होती त्याचं आणखी एक महत्त्वाचं कारण असं असू शकेल की अनेक संतांचा जो निवृत्तीपर उपदेश लोकांना त्यांनी केलेला होता, त्यामुळे ह्या भवसागरामध्ये आपण कसे तरून जाणार, अशा तऱ्हेचा एक निराशावादी सूर हा लोकांमध्ये निर्माण झालेला होता. आणि तो मोडून काढणं अतिशय आवश्यक होतं. त्यासाठी टिळकांनी अनेक ठिकाणी जी व्याख्यानं दिली आहेत त्याच्यामध्ये प्रपंच, प्रपंचाचं महत्त्व, गृहस्थाश्रम, गृहस्थ धर्म हे विषय टिळकांनी हाताळलेले आहेत. मला सांगायला एक योगायोगाची आणखीन गोष्ट या ठिकाणी अशी दिसते की 1901 साली आमच्या चाळींमध्ये ज्या वेळेला व्याख्यान झालं होतं, ज्याचं अध्यक्षस्थान लोकमान्य टिळकांनी स्वतः स्वीकारलेलं होतं आणि त्या लोकांना त्यांनी तिथे मार्गदर्शन केलं होतं, त्या ठिकाणी गृहस्थाश्रम हाच त्यांच्या व्याख्यानाचा त्यावेळच्या चर्चेचा विषय होता. त्यामुळे 1906-07 सालापर्यंत आपण आलो तर धर्मसंघटन, समाज प्रबोधन, एकजूट लोकांची आणि लोकांना राजकीय आणि सगळे समस्या ज्या आहेत त्यांची ओळख करून देणं, ह्या गोष्टी टिळकांनी साधल्या. लोकांना गृहस्थाश्रमाचं मार्गदर्शन करून गृहस्थ धर्म हाच कसा श्रेष्ठ आहे आणि तुम्ही कायम काम कसं करत राहिलं पाहिजेत हे त्यांनी लोकांच्या मनावर ठसवलं. आणि त्याचबरोबर अगदी पहिल्या उत्सवापासून सांस्कृतिक संवर्धन आपल्या हिंदू समाजाचं कसं होईल यासंबंधी टिळक अतिशय कटाक्षाने वागलेले आहेत. कारण मेळे हा जो काही त्यावेळेचा उपक्रम होता, लक्षात घ्या, मेळे हा संपूर्णपणे नवीन उपक्रम होता, अशातला काही भाग नव्हता. अशा तऱ्हेच्या काही कल्पना पूर्वीपासून होत्या, परंतु गणेशोत्सवाच्या काळामध्ये मेळ्यांचं स्वरूप थोडंसं बदललं आणि मेळ्यांमध्ये जी पदं त्यावेळेला गायली जात असत ती राष्ट्रभक्तीने प्रेरित आणि आपल्या राष्ट्रपुरुषांची स्तुती करणारी आणि लोकांना प्रेरणा देणारी अशा तऱ्हेची ती पदं असायची. त्या मेळ्यामध्ये लोक वेगवेगळे ड्रेस करून यायचे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये थोडंफार ज्याला आपण नाट्य म्हणतो ते होतं, अभिनय होता, संगीत होतं, सांघिक कवायत होती. अशा सगळ्या गोष्टी ह्या टिळकांनी लोकांसमोर मांडल्या. आणि आपलं आयुष्य, आपण काही गुलाम नाही आहोत, आपण गुलामगिरीमध्ये आपलं आयुष्य जगत नाही आहोत. आपल्याकडे भले पैसे कमी असतील
पण 4 पैसे पदरचे खर्च करून आपण आयुष्यातले काही आनंदाचे क्षणसुद्धा उपभोगले पाहिजेत, असा एक अत्यंत व्यावहारिक असा संदेश लोकमान्यांनी दिला. हे सगळं 1908पर्यंत झालं आणि आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की 1908 साली त्यांना सांगायचं की ते श्रीनिवासला 1908 साली टिळकांना त्यांच्यावर राजद्रोहाचा खटला जो चालवला गेला होता त्याचा निकाल लागला. टिळक त्याच्यामध्ये दोषी ठरले आणि त्यांना कारावासाची शिक्षा झाली आणि त्यांना मंडालेला नेण्यात आलं. आणि ते तिथे 1908 ते 1914 ह्या 6 वर्ष ही टिळकांनी तिथे मंडालेच्या कारावासामध्ये घालवलेली आहेत. अर्थातच त्यांचा सार्वजनिक गणेशोत्सवांशी संबंध हा तात्पुरता संपुष्टात आलेला होता. आणि टिळकांनी 1893 पासून ते 1908पर्यंत म्हणजे जवळजवळ 15 वर्षामध्ये जेवढं सामाजिक उत्थान त्याला घडवून आणलेलं होतं, त्यामुळे ब्रिटिश सरकारचं धाबं निश्चितपणे आणलेलं होतं. त्यामुळे ह्या उत्सवावर आता टिळक नाहीत, त्यामुळे लोकांचा एक मोठा खंबीर असा पाठिंबा देणारा त्याचा प्रसारक, पुरस्कर्ता आणि वाली हा त्या ठिकाणी नाही, हे लक्षात घेऊन ब्रिटिश सरकारने गणेशोत्सवावर अनेक प्रकारचे निर्बंध घातले, अनेक लोकांना अटक केली आणि त्यामुळे अनेक ठिकाणचे गणपती उत्सव बंद पडले. त्यामुळे गणपती उत्सवाच्या दृष्टीने टिळकांना झालेला कारावास ही एक अत्यंत धोक्याची सूचना होती, की धोक्याची एक गोष्ट होती. आणि त्याच्यामुळे उत्सवाचा पाया आणखीन परत ठिसूळ होतो की काय, उत्सव बंद पडतात की काय, अशी परिस्थिती, अशी भीती कोणाला वाटली असेल. पण प्रत्यक्षात तसं झालं नाही. अनेक ठिकाणचे उत्सव चालू राहिले. बदलत्या परिस्थितीत सरकारच्या विरोधाला तोंड देत टिळकांच्या सहकार्याने तो उत्सव पुढे रेटला. 1914 साली ज्यावेळेला टिळक मंडालेहून सुटून आले, त्यानंतर टिळक हे अतिशय आक्रमक झाले, आग्रही झाले आणि स्वराज्याची मागणी, स्वातंत्र्याची मागणी, होम रूल चळवळ ह्याच्यामध्ये टिळकांनी सर्वात जास्त भर दिलेला होता. परंतु ह्या वेळेला टिळक हे राष्ट्रीय स्वरूपाचे नेते झालेले होते, त्यामुळे कदाचित त्यांचं ह्या काळामध्ये योगदान हे कमी झालं असेल सार्वजनिक गणेशोत्सवांच्या संदर्भामध्ये. पण तरीसुद्धा वेळ मिळेल त्याप्रमाणे त्यांनी लोकांना मार्गदर्शन केलेलं आहे. यानंतर आपण येतो ते 1920 सालाकडे, की ज्या वर्षी टिळकांना देवाज्ञा झाली आणि टिळक आपल्याला सोडून गेले. उत्सवाच्या दृष्टीने हा एक सार्वजनिक उत्सवांच्या दृष्टीने हा एक मोठा शॉक होता. परंतु टिळकांनी जी प्रेरणा, स्फूर्ती लोकांना दिलेली होती, त्या स्फूर्तीच्या बळावर टिळकांचे इतर सहकारी आणि त्याच्यानंतरच्या पिढीमधले जे पुढारी होते त्यांनी हा उत्सव पुढे नेत अखेरीस 1947 साली आपला देश स्वतंत्र झाला, आपल्याला स्वातंत्र्य मिळालं. ह्या स्वातंत्र्यामध्ये जर टिळकांचं योगदान असेल तर टिळकांच्या कार्यामध्ये सार्वजनिक गणेशोत्सवांचं योगदान हे अतिशय महत्त्वाचं होतं. एवढंच मी आपल्याला फक्त सांगतो आणि माझे 4 शब्द संपतो. नाही, बरोबर आहे. कारण 18 पगड जातींना एकत्र घेऊन काम करायचं, एकत्रीकरण करायचं. आणि आत्तापर्यंत मला असं वाटतं की केशवजी नाईक चाळीचे आता हे 2 दुवे आहेत आपल्याकडे, विनोददादा आणि विनयदादा आहेत. तर त्यांच्या ह्याच्यामध्ये मला असं वाटतं की ते अजूनही ते कार्य चालू ठेवलेलं आहे. तर श्रीनिवास, तुम्हाला काय म्हणायचं होतं आधी? नाही, विजयने मगाशी जो मांडला की सार्वजनिक गणेशोत्सव हा जनजागृतीसाठी लोकमान्यांनी सुरू केला, तर आपण पायरी पायरीने गेलो तर पहिलं त्यांनी शिक्षणाला सुरुवात केली. शाळा कॉलेजेस पहिले काढली, मग ते एका विशिष्ट वर्गापर्यंत लोकमान्य पोचले. त्याच्यानंतर पत्रकारिता सुरू केली, केसरी आणि मराठा सुरू केल्या. पण केसरी आणि मराठा जरी गावोगावी जात असला तरी जो सुशिक्षित आहे, ज्यांना वाचता येतं, त्यांच्यापर्यंतच पोचला होता. त्यामुळे गणेशोत्सव हा आणखीन लोकांपर्यंत आपण पोहोचलो, म्हणजे एक स्टेप आणखीन पुढे गेले. म्हणजे 81-82 नंतर 93 या सालात जेव्हा आले तेव्हा लोकमान्य आणखीन पुढे गेले आणि सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचायचा त्यांनी गणेशोत्सव हा उत्कृष्ट माध्यम आहे हे त्यांनी ओळखलं. आणि म्हणजे टिळकांचं या ठिकाणी विशेष म्हणजे त्यांचं कौतुक करण्यासारखी गोष्ट अशी आहे की हा अचानकपणे सुरू झालेला उत्सव हाताशी धरून तो एखाद्या शस्त्रासारखा त्यांनी राबवलेला आहे आणि अनेक उद्दिष्ट आपली साध्य केलेत आणि त्यांच्या हयातीत त्याचे परिणाम, चांगले परिणाम त्यांना बघायला मिळालेले आहेत. आपल्या केशवजी नाईक, हां, काय म्हणायचं? एक आहे याच्यामध्ये असं आहे की आपण त्यांचा उल्लेख आता गणेशोत्सवाचा प्रारंभ झाला तेव्हा सतत लोकमान्य असा करतो आहे. पण हे लक्षात घेतलं पाहिजे की तेव्हा ते लोकमान्य नव्हते, ते एक विकसित होत जाणारं नेतृत्व होतं आणि आपला लोकांपर्यंत जाण्याचे वेगवेगळे मार्ग आणि वेगळी साधनं किंवा ज्याला आपण म्हणतो हत्यार ते आजमावून बघत होते. आणि ते एक हत्यार जसं त्यांच्या हातात येत गेलं तसं त्याचा पुरेपूर त्यांनी वापर केला आणि अशी उपक्रमशीलता लोकमान्यांनी राबवली, म्हणून पुढे जाऊन ते लोकमान्य झाले. जेव्हा आपण 1893 साली गणेशोत्सव सुरू केला तेव्हा ते लोकमान्य नव्हते, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे त्यांना ते
राजकीय हत्यारं कुठे कुठे काय काय मिळतं आहे याचं ते असं वेगवेगळं आजमावून बघत होते. त्या आजमावण्यामध्ये त्यांना हे मिळालं आणि त्यांनी ते अतिशय समर्पकपणे वापरलं. पुढे जाऊन त्यामुळे ते लोकमान्य झाले. अशाच पद्धतीने याच्याकडे आपण बघावं. म्हणजे एखादा नेता आपलं नेतृत्व कसं विकसित करतो आणि जनसामान्यांपर्यंत कसा पोचतो हे आपल्याला लक्षात येईल. आणखीन एक मुद्दा आहे, विकास जो आता म्हणाला की ज्यांनी जेव्हा शाळा आणि कॉलेजेस सुरू केली तेव्हा त्यांचं वय वर्ष होतं 25. लोकमान्यांचा 1956 सालचा जन्म आहे. आज आपण 1856 आपण आज स्वातंत्र्यामध्ये आहोत. आज 25 वर्षाचा मुलगा असं काही सुरू करू शकेल का? म्हणजे सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला तेव्हा त्यांचं वय वर्ष 35 होतं आणि 35व्या वर्षी सार्वजनिक गणेशोत्सवाची हाक द्यायची हे म्हणजे महान कार्य आहे. आपण हा कधी आस्पेक्ट नीट लक्षात घेत नाही की केवढ्या कुठच्या वयामध्ये त्यांनी हे सुरू केलेलं आहे. 25व्या वर्षी त्यांनी केसरीचं संपादकत्व स्वीकारलं. बरोबर. म्हणजे मराठा पहिले मराठा, हा, इंग्रजीचे मराठा. संपादक होते, इंग्रजी मराठाचे, आणि नंतर केसरीचे झाले, 81 झाली. पण म्हणजे नाही, तोपर्यंत ते लोकनायकच होते. लोकनायकच म्हणजे होते. सगळे आणि लोकनायकच होते. या गणेशोत्सवात अजून एक महत्त्वाचा भाग आहे की गणपती अशी देवता आहे की जी सर्व जाती धर्मात म्हणजे जातीत पूजली जाते. म्हणजे सोनार, कुंभार, लोहार, चांभार जे काय असेल कुठच्याही ते देशामध्ये पहिली पूजा करताना पहिली गणपतीची पूजा केली जाते. हे त्यातलं महत्त्व त्यांनी जाणलं. कारण का पूर्वी बरेच वाद होते, शैव, वैष्णव, ब्राह्मणेतर, पण गणपती अशी देवता की ते आदिदेव आहे. त्याची कुठेही पूजा केलेली चालते. तर त्यामुळे तो एक महत्त्वाचा भाग आहे की जो राहिला होता तो त्यांनी जो जाणला आणि ते सक्सेस त्याचं यश मिळालं त्यांना त्याच्यात. विनयजी, आणि त्यांनी कुठचाही म्हणजे परांजपेंट गोगटेंनी सांगितलं कुठचाही मार्ग त्यांनी सोडला नाही. लोकांना एकत्र यायचं आहे ना, आणायचं नाही लोकांना, जो मार्ग असेल त्या मार्ग आणि ते अग्रेसर राहिले. म्हणजे ते प्रत्येक ठिकाणी पुढाकार घेतला त्यांनी. कला क्षेत्रात आणि व्यावसायिक दृष्टीने सुद्धा फायदा झालेला आहे ना. खरं. त्यामुळे विनयदादा, तुमच्या म्हणजे केशवजी नाईक चाळीमध्ये एक विशिष्ट प्रकारची मूर्ती येते का, किंवा त्या मूर्तीची उंची ठरलेली असते का, आणि आजूबाजूची सजावटसुद्धा त्या अनुषंगाने आपण बदलत असता का? तेच मला सांगायला आनंद होतो की गणेशोत्सव जो आमचा होतो प्रतिवर्षी केशवजी नाईक चाळीमध्ये, यंदा 129 वर्ष आम्ही साजरं करतो आहे. गेले 129 वर्ष आमची मूर्ती तीच आहे, आकार तोच आहे. 2.5 फुटाची आमची मूर्ती असते आणि त्यात कुठेही कमी किंवा जास्त झालेले नाही मूर्तीची साईज. आणि मूर्ती घडवणारे जे मूर्तिकार आहेत मोरे म्हणून, ती त्यांची आता मला वाटतं 6वी पिढी काम करते. आमच्याकडेही त्यांचीच मूर्ती. बरोबर. गिरगावातल्या ब्राह्मण सभेत देखील त्यांचीच मूर्ती असते. ते जुने मूर्तिकार आहेत. काही जे गिरगावात राहिलेले जुने मूर्तिकार आहेत त्यापैकी एक मोरे म्हणून जे मूर्तिकार आहेत त्यांच्याकडनं आमची मूर्ती येते. आणि ती मूर्ती आहे तशीच आहे. ते ध्यान जे आमच्या मनात लोकांच्या बिंबलेलं आहे ते तसंच आहे आणि त्यामुळे लोकांना ते आकर्षित करतं तसं. दुसरी गोष्ट सजावटीचा तुमचा जो प्रश्न आहे, सजावट आमची पूर्वीच्या काळी म्हणजे जसं आता जग जवळ येत गेलं तशा लोकांची अभिरुची बदलत गेली. त्यांना इतर देशामध्ये कसं सजावट असते किंवा इतर देशामध्ये काय चाललं आहे त्याची माहिती होऊ लागली. तर तोच त्याचा पगडा थोडासा सजावटीवरती झाला. सुरुवातीला आमच्याकडे अतिशय साधी सजावट असायची. म्हणजे आम्ही पत्रे आणि बांबू यांचा एक मखर बनवायचो, ताडपत्रीचा मंडप असायचा. त्याच्यानंतर हळूहळू त्यात बदल होत गेले. जशी तरुण मुलं त्यात सहभागी होऊ लागली तसं त्यांच्या जे कला दृष्टीने जे काही आहेत आविष्कार ते त्यांचे त्याच्यात दिसायला लागले. म्हणजे त्याच्यामध्ये आम्ही मध्यंतरीच्या काळात काही काळ थर्माकोलचाही वापर केला होता, पण नंतर आमच्या लक्षात आलं की ते हानिकारक आहे म्हणून आम्ही ते बंद केलं. आता आम्ही पुठ्ठा, कागद यांचा वापर करतो. मोठा उत्सव असतो त्यावेळेला आम्ही काही मोठ्या प्रमाणावरती त्याच्यामध्ये सजावट करतो. मखरातली जी सजावट असते आमची ती एक ठरलेली साचेबंद आहे. चौरंगावरती मूर्ती असते, पाठी प्रभावळ असते, डोक्यावरती एक छत्री असते, दोन्ही बाजूला फुलांची आरास असते, असं ठरलेली आहे. पूर्वीच्या काळी काही उत्सव झाले ज्या वेळेला आमच्या चाळीमध्ये, त्यावेळेला आमच्या चाळीतील काही रहिवासी फुलांची आरास करायचे. म्हणजे हळदी कुंकवाचा दिवस असायचा, महिलांसाठी आम्ही एक दिवस राखून ठेवतो. तर ते हळदी कुंकवाचा दिवस असायचा त्या दिवशी पूर्ण मखरामध्ये, मखराच्या बाहेर मंडपामध्ये सर्व फुलांची आरास केली जायची. असं सजावटीचं स्वरूप बदलत गेलं, पण कुठे त्यात जास्त भंपकपणा किंवा भपकेबाजपणा येणार नाही. देणगीदारांच्या मताप्रमाणे कधी झालं नाही. नाही, अजिबात नाही. म्हणजे देणगीदारांचा तसा विचार कार्यक्रम सादर करताना किंवा सजावट करताना किंवा मूर्ती आणताना कुठेच केला जात नाही. मला एक त्याच्यात विनयने सांगितलं एक ॲड करावं असं वाटेल की आमच्या उत्सवाचं एक वैशिष्ट्य असं आहे की मांडव जो आहे तो मांडव आमचे सर्व कार्यकर्ते घालतात. म्हणजे टू द पीपल, फॉर द पीपल, बाय द पीपल. आम्ही मॅक्झिमम आमच्या कलागुणांना वाव मिळावा आणि आमचं त्यात काहीतरी कॉन्ट्रीब्युशन असावं हा आमचा मुख्य हेतू असतो.
म्हणजे मांडव पूर्ण आम्ही घालतो, सजावटसुद्धा आम्ही करतो, म्हणजे मखर वगैरे जे सजावट असते तीसुद्धा आमचे कार्यकर्ते करतात. अर्थात आता मोठा उत्सव असतो, दर 5 वर्षांनी आम्ही मोठा उत्सव करतो, तेव्हा मात्र आम्ही प्रोफेशनल कोणाची तरी मदत घेतो. पण नाहीतर इतर वर्षी आमच्या सर्व कार्यकर्त्यांचं अगदी लहान मुलापासून मोठेपर्यंत सर्वजण ते काम करतात. इव्हन कार्यक्रमसुद्धा जे होतात आमच्याकडचे ते सुद्धा आता काय कार्यक्रम मोठमोठे कार्यक्रम करणं परवडत नाही, तर आमच्या चाळीतल्या मुलांनाच कलागुणांना वाव मिळावा म्हणून ऑर्केस्ट्रा म्हणा किंवा एखादं गाण्याचा कार्यक्रम म्हणा किंवा एखादं असं वाद्य वाजवणं म्हणा, ते सर्व आमच्या चाळीतले लोक, मग त्याच्यावर आम्ही पैसे खर्च करतो आणि त्यांच्याकडनं ते कार्यक्रम करून घेतो. पण कोविड काळामध्ये अनेक गणेशोत्सव बंद पडले, मग तुमचा गणेशोत्सव बंद नाही, होता का? काय सरकारी बंधनं होती तर ती आम्ही पाळली, पण उत्सव बंद नाही पडला. म्हणजे आम्ही मांडव कमी केला, मूर्तीचं श्रींचं विसर्जन आमच्या मांडवातच केलं, पण उत्सव बंद नाही पडला. म्हणजे उत्सवात धार्मिक कार्यक्रम जे आहेत तसे रेग्युलर झाले, फक्त सामाजिक कार्यक्रम म्हणजे 10 दिवस इतर काही कार्यक्रम झाले नाही. हां, आता सोहम, आपली पिढी म्हणजे जी तरुण पिढी आहे ती आपल्यातच असते, म्हणजे संमग्न असते. तर अशा पिढीला आता स्वातंत्र्य मिळालेलं आहे, ह्या पार्श्वभूमीवरती जेव्हा आपण गणेशोत्सवाचा विचार करतो तेव्हा गणेशोत्सवामध्ये ही लोकमान्यांची प्रेरणा किंवा लोकमान्यांच्या वेळचं जे काही ध्येय होतं ते ह्या सगळ्याचा विचार तुम्ही तरुण लोक करता का हो अजूनपर्यंत? बरोबर, तुम्ही आता स्वमग्न पिढीचा उल्लेख केलात, म्हणजे आत्ताची पिढी, आणि लोकमान्यांच्या काळाचा पण उल्लेख केलात. तर मला असं सांगावं असं वाटतं की लोकमान्यांच्या तरुणपणी, आत्ताच उल्लेख झाला की लोकमान्य 25 वर्षाचे होते जेव्हा केसरी सुरुवात झाली, लोकमान्य 35 वर्षाचे होते जेव्हा सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात झाली. लोकमान्य उपक्रमशील होते, पण तेव्हाची तरुण पिढीसुद्धा स्वमग्नच होती. तर किंबहुना त्याच्याही पलीकडे जाऊन मी सांगेन की जे पहिले सुशिक्षितांच्या 2 पिढ्या आहेत त्यांना इंग्रजांचं राज्य हे ईश्वरी वरदान आहे असं वाटत होतं. त्याला सर्वस्वी त्यांना दोष द्यायचंही कारण नाही, त्याला काही ऐतिहासिक कारणं होती जी आत्ता आपण डिस्कस नको करूया. परंतु टिळकांचं द्रष्टेपण असं की त्यांच्या वेळेच्या सुशिक्षितांना जे वाटत होतं त्याच्या पलीकडे जाऊन काही विचार करण्याची त्यांची जी क्षमता होती ती क्षमता सार्वकालिक सातत्यपूर्ण आहे असं मला वाटतं. त्यामुळे तेव्हाची स्वमग्न पिढी, आजची स्वमग्न पिढी आपण जरी सुशिक्षितांची धरली तरी त्या सुशिक्षितांना जे काही आवडतं, मग त्या वेगवेगळ्या प्रकारच्या आवडीनिवडी असतील, कलागुण असतील, शैक्षणिक त्यांची पात्रता वेगवेगळ्या प्रकारची असेल, त्याला एक प्रकारची राष्ट्रीयत्वाची भावना जर आपण देऊ शकलो, जे अवेअर आहेत त्यांच्यापैकी जर लोक देऊ शकले. म्हणजे एक मी उदाहरण फक्त देतो, तरुण पिढीचा आपण उल्लेख केला तर पुण्यामध्ये एक ग्रुप आहे ज्यांनी लोकमान्य टिळकांवरचं फेसबुक पेज चालवलं आहे. बरं, ते सगळे सुशिक्षित तरुण आहेत, काही त्यातले IAS ऑफिसर झालेले आहेत, आणि लोकमान्य टिळकांचा विचार फेसबुक वगैरे ऑनलाईन माध्यमांच्या माध्यमातून वेगवेगळ्या लोकांपर्यंत पोहोचावा या दृष्टीने ते सातत्याने प्रयत्नशील आहेत. सध्याच नुकतंच त्यांच्या माध्यमातून एक वक्तृत्व स्पर्धा झाली ऑनलाईन. वेगवेगळ्या प्रकारचे, वेगवेगळ्या वयोगटातले, वेगवेगळ्या सामाजिक बॅकग्राऊंडचे लोक त्यात सहभागी झाले. मी आणि अजून एक दुसरे टिळक अभ्यासक आहेत, आम्हाला तिकडे संधी मिळाली परीक्षण करण्याची. त्यामुळे अशा प्रकारच्या उपक्रमांच्या माध्यमातून की जे या बाबतीत अवेअर आहेत त्यांनी तो उपक्रम चालू ठेवावा, राष्ट्रीयत्वाची त्याला जोड द्यावी, आणि मॅक्झिमम लोकांपर्यंत नव्या माध्यमांतून जर आपण जाऊ शकलो तर निश्चित टिळक विचार हा आपण सातत्यपूर्ण मांडू शकतो, याचा मला आत्मविश्वास वाटतो. म्हणजे पुढे नेऊ शकाल तुम्ही? निश्चित. विनोदजी, आमच्याकडच्या गणेशोत्सवात अनेक मान्यवर गायक म्हणजे भारतरत्न पंडित भीमसेनजी जोशी, गानकोकिळा हिराबाई बडोदेकर, छोटा गंधर्व, असे अनेक गायक येऊन गेले, प्रतिथयश बाकीचे व्याख्यात येऊन गेले, एवढंच काय ते सरदार वल्लभभाई पटेलही येऊन गेलेत. तर अशा लोकांच्या म्हणजे असे मान्यवर जेव्हा गणेशोत्सवात येतात आणि मागच्या 2 वर्षी म्हणजे 19 साली हे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी येऊन गेले. तर मला काय म्हणायचं की हे लोक आपल्या गणेशोत्सवाची शान वाढवतात आणि एवढंच नाही तर एक काहीतरी प्रेरणा देऊन जातात. तर अशा तऱ्हेचे काही मान्यवर आपल्या गणेशोत्सवात, कारण आत्तापर्यंत आपण ते सांभाळत आहात म्हणून तुम्हाला अधिक माहिती असेल की असे एक मान्यवर कोणते येऊन गेले तुमच्याकडे? आता स्वातंत्र्यपूर्व काळात नची केळकर, भालाकार भोपटकर, कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर असे मान्यवर येऊन गेल्याचा उल्लेख आहे. म्हणजे त्यांची व्याख्यानं झाली. पूर्वी म्हणजे गणेशोत्सवात व्याख्यान हा मुख्य कार्यक्रम होता
आणि ते असे सर्व व्याख्यानाला येऊन गेले आहेत. आणि सर्वात म्हणजे आमच्या उत्सवातला सोनेरी क्षण म्हणजे 1901 साली लोकमान्य आले होते आणि नरहर शास्त्री गोडसे जे लोकमान्यांचे सहकारी होते, ज्यांचा गीतेवर अभ्यास होता. मुंबईत गीता म्हणजे गीतेवर प्रवचनं मुंबईत नरहर शास्त्री गोडसेंनी सुरू केलेली आहेत. तर त्यांचं गृहस्थाश्रम या विषयावर व्याख्यान झालं आणि लोकमान्य टिळक त्याला अध्यक्ष होते. त्याच्यानंतर मग व्याख्यानानंतर जोर जरा कमी झाला. तरी पण मान्यवरांना बोलवायची, म्हणजे पूर्वी पानसुपारीला बोलवायचे, पण आम्हीसुद्धा ती प्रथा पुढे चालू ठेवलेली आहे. आणि आत्ताच्या म्हणजे हल्लीच्या काळात तर बरेच मान्यवर येऊन गेले. उदाहरणार्थ म्हणजे आपले आत्ताचे गृहमंत्री अमित शहा आलेले आहेत. क्रिकेटपटू सुनील गावस्कर, अजित वाडेकर, सचिन तेंडुलकर 3 वेळा येऊन गेलेले आहेत. नंतर भालचंद्र देशमुख आलेले आहेत, दम सुखटणकर आलेले आहेत. नंतर सचिन खेडेकर तुमचे पार्ल्याचे येऊन गेलेले आहेत. असे म्हणजे लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आलेले आहेत. आपले पांडुरंग शास्त्री आठवले आलेले आहेत. आणि असे अनेक म्हणजे उद्धव ठाकरे 3-4 वेळा येऊन गेले आहेत. असे अनेक विविध क्षेत्रातले म्हणजे ती नामावळी होईल. म्हणजे असे दरवेळी मनोहर जोशी, सुधीर जोशी, प्रमोद नवलकर, म्हणजे यू जस्ट नेम इट, तुम्ही नाव सांगा आणि ते आमच्याकडे येऊन गेलेले आहेत. आता ते एवढं एका दमात आठवणं जरा कठीण आहे. आपल्या वेबसाईटचं उद्घाटन झालं होतं. आणि त्यावेळेचे मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या हस्ते आपलं त्या वेबसाईटचं उद्घाटन झालं होतं. त्यांच्या हस्ते वेबसाईटचं उद्घाटन झालेलं आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे येऊन त्यांना समाधान मिळालं. म्हणजे एक मी सांगतो, विलासराव देशमुख आम्हाला सांगितलं होतं की त्यांना 2 मिनटं 5 मिनटं तुमच्यासाठी देतील. म्हटलं काय हरकत नाही, ते येत आहेत 5 मिनटं तर चालेल. पण ते जवळजवळ 40 मिनटं बसले होते. ते म्हणाले की मला इकडे असं घरी बसल्यासारखं वाटतं असं. आणि त्यांनी संदेश स्वतःच्या हाताने लिहिला, म्हणजे 9 ओळीचा संदेश हाताने स्वतः लिहिला. तसं आमच्याकडे सुद्धा पंतप्रधानांचा संदेश लिहिलेला आहे, अगदी व्यवस्थित लिहिलेला, शांतपणे बसून लिहिलेला आहे. आणि सावरकर आमच्या इकडे येऊन गेले, ते गणेशोत्सवात आलेले नाहीत. पण म्हणजे असे एक आपले बाळ गंगाधर खेर आमच्या चाळीचे रहिवासी आहेत, केशवसूद आमच्या चाळीत राहायचे, कॉम्रेड डांगे, प्रबोधन कर्डाकरे यांनी काही काळ वास्तव्य केलेलं आहे, SM जोशी राहिलेले आहेत. तशी म्हणजे परंपरा आमच्या चाळीला परंपरा आहे. आणि त्यांच्यामुळे म्हणा किंवा त्यांच्या ओळखीने वगैरे तेव्हा पूर्वी लोक येत होते. लोकमान्य आला आमचा सोनेरी क्षण आहे. म्हणजे बरोबर आहे. 3 वेळा आल्याचा उल्लेख आहे, पण 1901 सालचा उल्लेख आमच्याकडे आहे की त्यांचं भाषण झालेलं आहे. आणि गणेशोत्सवाची सुरुवात म्हणजे ते सार्वजनिक सभेसाठी आले होते, तर गणेशोत्सवाच्या भेटीची सुरुवात आमच्या चाळीतनं त्यांनी केली. आणि नंतर मग त्या बाकीच्या 3-4 ठिकाणी ते गेले. आपण आठवत आहे की शशिकांत चित्रे हे सुद्धा आपल्याकडे येऊन गेले. ते गणपती उत्सवामध्ये आले होते का? त्यांचं म्हणजे आपण जे वेगवेगळे कार्यक्रम केले त्याच्यामध्ये खगोलशास्त्राविषयी सुद्धा हा एक कार्यक्रम आपण केलेला होता. आम्ही म्हणजे आता गणेशोत्सवात व्याख्यानाची परंपरा कमी झाली, कारण का लोकच येत. तर आम्ही त्याच्यानंतर लोकमान्य व्याख्यानमाला सुरू केली. 14 वर्ष 5 दिवस वेगवेगळ्या विषयावर व्याख्यानमाला 5 दिवस व्याख्यानमाला आम्ही सुरू केली. त्याच्यानंतर ती व्याख्यानमाला काही काळ बंद पडली. नंतर आम्ही प्रसंगानुरूप व्याख्यानं करायला लागलो. बजेटवर व्याख्यानं केली किंवा एखादा चांगला प्रसंग घडला की मग त्याच्यावर व्याख्यान ठेवलं होतं. स्टीव्ह जॉब्स गेला तेव्हा तुमच्या म्हणजे पार्लेचे दीपक गैसास त्यांचं व्याख्यान आम्ही ठेवलं होतं. त्याच्यानंतर आम्ही आता एक कृतज्ञता समारोह करतो आम्ही, म्हणजे दीपोत्सव करतो. तमसोमा ज्योतिर्गमया त्या कार्यक्रमाचं टायटल आहे. तर जे समाजात आपल्यासाठी जी काही लोक काम करतात त्यांचा आम्ही सत्कार करतो. उदाहरणार्थ आता फॉर एक्झाम्पल मुंबई म्युन्सिपाल्टीची जी लोक आहेत जी गटारं वगैरे साफ करतात, ज्या गटारात उतरतात, त्या लोकांना आम्ही बोलवलं आणि त्यांचा आम्ही सत्कार केला. आता आपण दररोज ट्रेनने जातो येतो, तर ह्या सेंट्रल आणि वेस्टर्न रेल्वेला जवळ दिवसाला 90 लाख प्रवासी ट्रॅव्हल करतात. तर त्या सर्व लोकांना आम्ही गार्ड, मोटरमन, गँगमन, स्टेशन मास्तर, तिकीट मास्तर या सर्वांना बोलवलं आणि त्यांचा आम्ही सत्कार केला. सिंधुताई सपकाळ आल्या होत्या, नंतर तात्याराव लहाने आले होते. असे म्हणजे विविध क्षेत्रातल्या लोकांना बोलवून. मान्यवरांमध्ये अजून एक उल्लेख करायचा म्हणजे व्याख्यानमालेमध्ये जसा उल्लेख त्यांनी केला, अनेक मान्यवर येऊन गेले. त्यात सेतू माधवराव पगडींचं व्याख्यान आमच्याकडे झालेलं आहे. त्याच्यानंतर शिवाजीराव भोसलेंचं व्याख्यानमाला आम्ही केली होती विवेकानंदांवर. त्याच्यानंतर यदी फडकेंचं व्याख्यान झालेलं आहे. तर गणेशोत्सव व्यतिरिक्तही अनेक मान्यवर आमच्या इकडे उपस्थित राहून गेले कुठल्या ना कुठल्या निमित्ताने. दीपोत्सव असेल म्हणा किंवा व्याख्यानमाला येऊन गेलेले. नाही, तसे गणेशोत्सव हा एक हे निमित्त असतं, पण बाकीच्या अनुषंगाने सुद्धा येऊ शकतात. बदलायला पाहिजे. आता गणेशोत्सवात व्याख्यान होत नाहीत म्हणून आम्ही गणेशोत्सवातर्फेच लोकमान्य व्याख्यानमाला सुरू केली आणि दीपोत्सव सुद्धा गणेशोत्सवातर्फेच आहे. म्हणजे गणेशोत्सव सोडून नंतर. हो, कारण काय गणेशोत्सव आता हल्ली घरोघरी गणेशोत्सव झालेत. पूर्वी घरोघरी गणेशोत्सव नव्हते. घरात गणपती असो, चाळीत बिल्डिंगमध्ये गणपती असो, लोकांना येता येत नाही. त्यामुळे आम्ही गणेशोत्सवातर्फेच दीपोत्सव आणि लोकमान्य व्याख्यानमाला करतो. विकासजी, आपण म्हणतो की गणेशोत्सवात अनेक कलागुणांना वाव मिळतो वगैरे,
तर गणेशोत्सव खरंच सामाजिक जडणघडणीस पूरक ठरतो का त्यांनी म्हणजे समाज घडवला जातो का नाहीच घडवला जात? नाही, समाज नक्कीच घडवला जातो. म्हणजे त्याच्यात आपण याच्याकडे असं बघितलं पाहिजे उत्सवाकडे, की आजपर्यंत खूप लोकांनी सांगितलं आहे. त्यामुळे ते मी परत सांगत नाही. खूप कलाकार असे आहेत की ज्यांना सार्वजनिक गणेशोत्सवाचं व्यासपीठ मिळालं आणि त्यांना त्यांची कला सादर करता आली. त्यांना एक प्रकारचा आत्मविश्वास आला आणि त्याच्यातून त्यांचं जे काही करिअर आहे ते त्या क्षेत्रामध्ये घडत गेलं, ज्याला आपण म्हणतो की त्यांना खऱ्या अर्थाने ब्रेक मिळाला त्या लहानपणच्याच कार्यामध्ये किंवा उत्सवामध्ये. पण याच्या व्यतिरिक्त म्हणजे हे कलागुणांना वाव आणि त्यातनं प्रसिद्धीला येणं ही तर अतिशय साधी गोष्ट, म्हणजे माझ्या मते ती क्षुल्लक गोष्ट आहे गणेशोत्सवातली. ती महत्त्वाची आहे तरीसुद्धा. पण एक मोठी गोष्ट सामाजिक घडण जर आपण म्हणायचं तर जर व्यक्ती घडली तर समाज घडणार. आणि सार्वजनिक गणेशोत्सवाचा मोठा फायदा की व्यक्तिमत्व विकासाची उत्तम कार्यशाळा आहे सार्वजनिक गणेशोत्सव आहे. म्हणजे लोकमान्य टिळकच असं म्हणायचे काही वेळेला, आणि त्यांनी दोनदा हे म्हटलं आहे आपल्या लेखातून आणि भाषणातून, की शाळा आणि महाविद्यालयं जे शिकवत नाहीत ते सार्वजनिक गणेशोत्सव शिकवतात. त्यामुळे आज जे मॅनेजमेंट स्कूलमध्ये 10 लोकांना बरोबर घेऊन कसं काम करायचं याच्यासाठी वेगळं ट्रेनिंग मिळतं, HR म्हणून काम करताना किंवा द्यायची वेळ येते, ती वेळ गणेशोत्सवात जो काम करतो त्याला यायची वेळ येत नाही, कारण त्याला सगळ्यांना बरोबर घेऊन कसं काम करायचं. म्हणजे या प्रकारचे जे व्यक्तिविषयक सद्गुण वाढीच लागतात गणेशोत्सवात काम केल्यामुळे. एकमेकांच्या बरोबर सहचार्याने निर्णय घेतल्यामुळे निर्णय क्षमता वाढणं आणि वेगवेगळ्या प्रकारची कामं एकाच वेळेला करता येणं. एकाच माणसाला एकाच वेळेला वेगवेगळ्या परिस्थितीला सामोरं जावं लागतं, वेगवेगळ्या माणसांना सामोरं जावं लागतं, वेगवेगळे अनुभव अचानक येतात, अचानक टीका होते, अचानक कौतुक होतं. या सगळ्यातून जो फायदा व्यक्ती म्हणून प्रत्येकाला होतो, त्यात सहभागी होणाऱ्याला, मात्र लांबून बघणाऱ्याला नाही, त्यात कार्यकर्ता म्हणून जो सहभागी होतो तो जगात कुठेही कुठल्याही अडचणींवर मात करू शकतो. एकदा जयंतराव साळगावकर असे म्हणाले होते गमतीने की जो सार्वजनिक गणेशोत्सवाचा कधीतरी सेक्रेटरी झाला आहे ना, त्याला कुठल्याही संकटावर काय काम करायचं हे कळणार, कारण त्याने सगळ्या प्रकारचे अनुभव त्याच्यात घेतलेले आहेत. तर या पद्धतीने जर व्यक्तिविषयक सद्गुण या प्रत्येक व्यक्तीमध्ये वाढले तर आपोआपच त्याचा समाजाला फायदा होणार, हा एक भाग. दुसरं म्हणजे जेव्हा साधारणपणे असं होतं की गणेशोत्सवामध्ये त्या वस्तीमध्ये लोक एकत्र काम करतात, तेव्हा अर्थातच म्हणजे एरवीसुद्धा 365 दिवस शेजारी म्हणून राहत असताना ते जातीकडे त्यांच्याकडे बघितलं जात नाही आणि ते अतिशय सामाजिक समरसतेतून काम करत असतात. पण त्याच्या व्यतिरिक्त जेव्हा असं एकत्र काम होतं, जागरण होतात, गप्पा गोष्टी करमणुकीचे कार्यक्रम होतात, तेव्हा परत एकदा ह्या सगळ्या ज्या जातीविषयक संकुचित भावना आहेत त्या कमी होऊन एकसंधपणा समाजामध्ये निर्माण होण्याची शक्यता बळावते. या दोन्ही गोष्टीने सार्वजनिक गणेशोत्सव हे सामाजिक घडणीला कायम ज्याला आपण म्हणतो त्याचा फायदा होत आलेला आहे आणि होत राहील. श्रीनिवासजी, हां, थोडा एक मुद्दा मागे जातो. मगाशी मान्यवरांचा आणि संगीतकारांचा आणि गायकांचा उल्लेख झाला, त्याच्यामध्ये एक उल्लेख राहून गेला. मी आणि विनोद सातपुते आम्ही 100व्या उत्सवाला कल्याणजी आनंदजी यांच्याकडे गेलो होतो. तर त्यावेळेला आम्ही 60व्या उत्सवाची कार्यक्रम पत्रिका त्यांच्याकडे घेऊन गेलो होतो. 60व्या उत्सवामध्ये कल्याणजी वेदजी शहा यांचा वाद्यवृंद म्हणून कार्यक्रम होता आणि शताब्दीला त्यांनी कल्याणजी आनंदजी म्हणून एक वाद्यवृंदाचा कार्यक्रम केला. आणि दुसरं म्हणजे डॉक्टर अशोक रानडे यांनी देवगाणी हा कार्यक्रम आमच्या याच्यात केला होता. म्हणजे NCPA सोडून बाहेर त्यावेळी झालेला हा एक पहिला कार्यक्रम होता. ही 2 नावं महत्वाची संगीत क्षेत्रामध्ये होती, म्हणून मी त्याला थोडासा मागे गेलो. बरोबर आहे. कल्याणजी आनंदजी आमच्या चाळीचे माजी रहिवासी, म्हणजे आमच्या चाळीत राहायचे. आणि आता दुर्दैवाने कल्याणजी नाही आहेत, पण आनंदजी दरवर्षी न चुकता येतात, अजूनही न चुकता येतात. अजूनही विनयजी, आपल्या गणपतीचं म्हणजे आगमन आणि विसर्जन हे पालखीतूनच होतं का हो. नवीन पद्धतीने? नाही, पालखीतूनच होतं. म्हणजे आत्ताची जी पालखी आहे ती 1935 साली बनवलेली आहे. त्याच्या आधी वेगळी पालखी असेल वापरामध्ये. आणि आगमन हे आणि विसर्जन हे दोन्ही पालखीत नव्हतं. अनवाणी भक्तगण असतात आणि फुलांची आरास केली जाते पालखीला. आणि वाद्य म्हणाल तर लेझिम जोडीला असतं मिरवणुकीमध्ये, आणि आगमनाच्या वेळेला ताशा असतो. बाकी कुठलाही DJ किंवा असा काही प्रकार नसतो. पारंपरिक पद्धतीने आगमन विसर्जन अजूनही चालू आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट की आत्ताची तरुण पिढीसुद्धा ते आत्मसात करते. म्हणजे ते त्याला कुठेही विरोध करत नाही की हा असंच का करायचं. म्हणजे जुने जाणते जे कार्यकर्ते आहेत त्यांना कुठेही ते विरोध करत नाही की पालखीतनंच कशाला आपण ट्रकमधून नेऊया, छोटी मूर्ती कशाला मोठी करूया, किंवा आपण DJ आणूया, असं कुणीही सांगत नाही. कदाचित त्याचं कारण असं असेल की जसं आम्ही आमच्या सिनियर लोकांना बघून घडलो उत्सवाच्या बाबतीत, तसं आम्हाला बघून त्यांच्यात कदाचित जडणघडण होत असावी असं वाटतं. यांनी पालखीचा उल्लेख केला. 30 वर्ष मला सांगायला अभिमान वाटतो की 30 वर्ष जवळजवळ पालखीची जबाबदारी मी सांभाळली होती. तर त्या पालखीच्या
गणपतीच्या पाठीमागे मी असायचो आणि त्या विसर्जनाच्या मूर्तीमध्ये मी लोकांचे भाव टिपत होतो वा. की लोक ती मूर्ती बघून आणि ती पालखी बघून हा गणपती, अरे वा. हे विसर्जन, हा भाव मी बरोबर 30 आहे. वर्ष मी हा चांगल्या नक्की. रीतीने अनुभवलेला आहे. नाही, नाही, तर त्यामुळे नक्कीच ती असं एक- असं आमच्या ती आमच्या पालखीचं सात्विकपणा जो म्हणतो तो त्या आमच्या मिरवणुकीमध्ये लोकांना विशिष्ट प्रमाणे आमच्या जाणवतो. मिरवणुकीच्या स्त्रियांचा वेळेला सहभाग पण मिरवणुकीमध्ये प्रचंड होत असतो नाही, म्हणजे असतोच आणि ते. व्यवस्थित शिस्तप्रिय रीतीने लेझिम, ताशा, डोल याच्यातच मिरवणूक आमची निघते. त्या विजयजीने बोला. मूर्तीचं सात्विक सौंदर्य ही माझ्या दृष्टीने अतिशय आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. त्यामुळे मी सुद्धा कित्येक वेळेला पाहिलं आहे की लोकांचे हात आपोआपच जोडले जातात. कोणाला नमस्कार कर म्हणून सांगायची गरज नाही नाही. पडत. यापेक्षा आणखीन काय पाहिजे? बरोबर मला एक विनयने सांगितलं तर जरा ॲड करू का, चालेल का? नाही म्हणजे विनयने सांगितलं की तरुण पिढीसुद्धा म्हणजे आम्हाला फॉलो हां पण मला म्हणायचं की तरुण पिढी आहे पण आम्हीसुद्धा म्हणजे तरुण पिढी त्यांना मोह पडतोच पण आम्ही तिकडे राहिलो आहे म्हणजे आम्ही त्यांना समजून घेतो आणि त्यांना समजावून सांगतो म्हणून ते ऐकत आहेत. नाही तर होतं काय माहिती आहे, जनरेशन गॅप एवढी पडते, काही लोक म्हणतात नाही आपल्याला हां नाही आपल्याला विरोध होतोय, आपण सोडून जाऊया, असं आम्ही केलेलं नाही. आम्हाला सुद्धा विरोध झाला, आम्हाला सुद्धा कठीण प्रसंग आले पण आम्ही त्याच्यात राहिलो आणि त्यांना कन्व्हिन्स केलं आणि आता ते कन्व्हिन्स झाले. त्यामुळे त्यांना आता त्याचं महत्त्व कळलं आहे. म्हणजे गर्दी, मोठी मूर्ती, लोक यावेत, मोठं डेकोरेशन करावं, अशा सूचना अनेक आल्या आमच्याकडे. ह्याच्यासाठी विचारणारे मी श्रीनिवास आणि निवास. अनेक सूचना आल्या पण आम्ही त्यांना ह्या मोठ्या छोट्या मूर्तीचं आणि सात्विकतेचं आणि साधेपणाचं त्यांना महत्त्व पटवून दिलं आणि आम्ही तिकडे राहिलो त्यांच्या म्हणजे त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलो आणि आम्ही जातीने तिकडे हजर राहिल्यामुळे ते आजपर्यंत टिकलं आहे. छान. म्हणजे लोकमान्यांचा सुशिक्षितांची कर्तव्य हा एक अग्रलेख होता. त्याचं त्याचं अजून पालन आम्ही केलं, तंतोतंत पालन विनोद केलंय. सातपुते आणि आम्ही पालन पालन- करतोय हां, आणि नक्कीच. तरुण पिढीला त्याप्रमाणे मार्गदर्शन आता महत्त्वाचा प्रश्न म्हणजे गणेशोत्सव आणि आर्थिक नियोजन. म्हणजे आता तर खूपच आर्थिक कचाट्यात आपण सापडलेलो आहोत पण गणेशोत्सव एकंदरीत आर्थिक नियोजनाच्या दृष्टीने तुम्ही कशा पद्धतीने आखत होतात आणि त्यात अडचणी वगैरे काही आल्या होत्या का? अडचणी येतातच. आपण अर्थनियोजन करतो, आपण घरात पण अर्थनियोजन असतं, कंपन्यांमध्ये पण अर्थनियोजन असतं. तर तेच अर्थनियोजन सार्वजनिक गणेशोत्सव संस्थेला पण ॲप्लिकेबल होतं. आपला आता कसं असतं की मंडळं वेगवेगळी असतात. आता आमची सार्वजनिक गणेशोत्सव संस्था ही केवळ गणपती उत्सव साजरा करणारीच मंडळ आहे. त्यामुळे आम्हाला पण अनेक अडचणी आल्या. म्हणजे एकेकाळी असं होतं की मांडवाचा खर्च एवढा प्रचंड होईल तर आपली वर्गणी तेवढी पुरेशी होणार नाही, म्हणून मग आम्ही त्यावेळेसुद्धा आर्थिक नियोजन करून ठराविक फंड बाजूला काढून त्या येणाऱ्या व्याजातनं कमीत कमी मांडव तरी आणि गणेशोत्सव कसा सिक्युअर होईल हे आम्ही बघितलं. आता माध्यमं वाढली, देणगीदार वाढले, वर्गणीदार वाढले, जाहिराती वाढल्या, त्यामुळे उत्सवाचं आर्थिक नियोजन थोडंसं सोपं झालं. आता त्याच्यात काही निगेटिव्ह पॉईंट पण आहेत. आमच्या उत्सवाचं सांगायचं म्हटलं तर देणगीदार किंवा वर्गणीदार किंवा जाहिरातदार आमच्या उत्सवाचं स्वरूप बघून आनंदाने देतात. पण आज काही ठिकाणी असं होतं की आमच्यावर जबरदस्ती केली जाते, आम्हाला वर्गणी आमच्याकडे कंपल्सरी मागितली जाते, अशी पण आपल्याला येतात. तर ते त्या उत्सवावरती ते अवलंबून आहे की तुम्ही कसं आर्थिक नियोजन करता आणि कसं करता. पण आता चॅरिटी कमिशनर यांच्याकडे आपल्याला रजिस्ट्रेशन करायला लागतं, तर त्यामुळे आपले हिशोब सबमिट करायला लागतात. पोलीस परमिशनच्या वेळे ते तुम्ही चॅरिटी कमिशनरकडे सबमिट केलेत की नाही याची पावती मागतात. ही आर्थिक निर्बंध आलेले आहेत आणि ते म्हणजे हे व्यवस्थित सर्वांनीच पाळले गेले पाळावेत. पाहिजेत हां, असं म्हणजे माझं सर्वच गणेशोत्सव मंडळांनी हे पाळावं असं तुमचं म्हणणं आहे. आणि म्हणजे मग त्यातून काही आपल्याला म्हणजे विशेष काही काय त्याला म्हणतात वेगळ्या वाटा विचार करावा लागत नाही असं. आता विकासजी, पत्रकारिता आणि गणेशोत्सव हे एकमेकांना पूरक ठरू शकतात का, कशा पद्धतीने? आणि हल्लीच्या काळात म्हणजे संगणक युगात म्हणजे खरं म्हणजे सोहम बोलणार आहे पण तरीसुद्धा तुमचं मत मला ऐकून घ्यावंसं वाटते कारण आपण पत्रकारितेच्या व्यवसायात खूप वर्ष आहात. नाही, एक तर मी पत्रकारितेच्या व्यवसायात नाही आहे पण पत्रकारितेचा व्यवसाय मी जवळून थोडासा बघितला आहे. काही मित्र माझे आहेत त्या संबंध. व्यवसायात. पण आपण असं म्हणू शकतो की जिथे लोक एकत्र येतात तिथे आपला विचार घेऊन जावा असं जर एक सूत्र धरलं तर गणेशोत्सव आणि पत्रकारितेचा संबंध थोडासा येतो. म्हणजे ज्या विषयामध्ये आपल्याला समाजामध्ये जागरूकता आणायची आहे, समाज प्रबोधन करायचं आहे, त्या विषयामध्ये छोट्या छोट्या गटांमध्ये जर आपल्याला कुठे जर समाज किंवा स्त्री पुरुष मिळणार असतील तर ते सार्वजनिक गणेशोत्सव आहेत. त्यामुळे एखाद्या पर्यावरणसारख्या किंवा आता पृथ्वीचं तापमान वाढ आहे, प्लॅस्टिक बंदी आहे,
असे जे विषय आजच्या युगाला आवश्यक असे आहेत ते घेऊन गणेशोत्सवामध्ये गेलं तर एक प्रकारे ते गणेशोत्सवाने पत्रकारिता केली असं होईल की समाज प्रबोधन करण्यासाठी एक माध्यम म्हणून त्या उत्सवाचं व्यासपीठ म्हणून त्या मंडळाने वापर केला आणि तेच लोकमान्यांना अभिप्रेत होतं. त्यामुळे ते व्यासपीठ ही एक पत्रकारिता होते. आणि जर ज्याला आपण रूढार्थाने पत्रकार म्हणतो अशी जी माध्यमं आहेत, म्हणजे मी समाज माध्यमं म्हणत नाही आहे पण मी माध्यमं म्हणतो आहे, त्या माध्यमांनी अशा चांगल्या उपक्रमांना प्रसिद्धी दिली तर गणेशोत्सवासंबंधीची एक सकारात्मक बाजू आणि तो विषयही जो जागरूकता ज्याच्यात निर्माण होते किंवा जो विषय त्या उत्सवाने घेतला असेल तो विषयही अधिक मोठ्या समाजापर्यंत जाईल. अशा प्रकारे सार्वजनिक गणेशोत्सव आणि माध्यमं एकमेकाला पूरक वागू शकतात आणि त्याला पुष्कळ व्हावे. काही उदाहरणं तशी दिसतात पण त्याचं प्रमाण कमी आहे. याचं कारण सकारात्मक बाजूकडे बघण्याची सवय दोघांनीही लावली पाहिजे एकमेकाला असं मला वाटतं. आता सोहम, टिळक विचार हा बीज विचार असं आपलं म्हणणं आहे आणि त्याच्या अनुषंगाने लोकमान्यांचे विचार आपण जगतातही पसरवू शकतो असं आपलं म्हणजे ठाम मत आहे. तर गणेशोत्सवाच्या संकल्पनेतून आपण कसे तिथपर्यंत पोचू शकू? टिळक विचार हा बीजविचार असं मांडण्यामागे मुख्य विचार असा आहे की ज्येष्ठ टिळक अभ्यासक आणि ज्येष्ठ इतिहास अभ्यासक सदानंद मोऱ्यांनी म्हटल्याप्रमाणे की महापुरुषांचं जीवाश्मीकरण होता नाही कामा. म्हणजे टिळक 1856 साली जन्मले, 1920ला त्यांचं निधन झालं. त्यांनी त्यांचं कार्य केलं परंतु तेवढ्याच पर्स्पेक्टिव्हमध्ये जर बघितलं गेलं आणि तसं आपण ते अप्लाय आजच्या काळात केलं तर त्याची निश्चित काही उपयुक्तता नाही. परंतु त्या प्रत्येक टिळकांच्या विचारामागचा मूल विचार काय आहे, बीज विचार जसा आता तुम्ही म्हणालात तो काय हे जर जाणून आपण घेतलं. मगाशी विकास परांजपे सांगताना म्हणाले की गणेशोत्सव ही एक मॅनेजमेंट स्कूल असल्यासारखं आहे. आता हा टिळक विचारामधला बीज विचार झाला की व्यक्तिमत्व विकास, त्यानंतर व्यवस्थापनशास्त्राचे सहज रित्या मिळणारे धडे हा गणेशोत्सवामागचा बीजविचार झाला. तसाच टिळक विचार विविध बाबतीतसुद्धा बीजविचार होतो. याचं कारण गणेशोत्सवात आपण विचार केला तर टिळकांचं जे गीतेतलं आणि त्या अनुषंगाने गीतारहस्यात आलेलं तत्त्व आहे लोकसंग्रहाचं. आता लोकसंग्रह म्हणजे लोकांचा फक्त समूह नाही तर लोकांचा समूह करून त्यात लोकशिक्षणसुद्धा अनुस्यूत आहे. तर गणेशोत्सवाच्या माध्यमातून ते होऊ शकतं. त्याचप्रमाणे गणेशोत्सवाच्या माध्यमातून जे प्रबोधन होण्याची आवश्यकता आहे तर प्रबोधन किती वेगवेगळ्या पातळ्यांवर होऊ शकतं. तर जसं टिळकांची साम्राज्यशाहीची मूलभूत मीमांसा आहे. आता ब्रिटिश जरी गेले असले तरी जगभरात बाकी बलाढ्य राष्ट्र आहेत. वेगवेगळ्या पद्धतीने साम्राज्यशाहीचा धोका अजूनही जगभरात कायम आहे. तर त्याला काउंटर करण्यासाठीने टिळकांचा तो बीजविचार साम्राज्यशाही मीमांसेचा आजही लागू होतो. अशा अनेक पद्धतीचे जर आपल्याला वेळ असेल तर मी एक दोन अजून मांडतो. त्याचप्रमाणे एक भोळसटपणा सर्वसाधारणपणे आपल्यात असतो. म्हणजे थोडं धाडसी विधान करायचं झालं तर भारतीयांमध्ये असतो की टिळकांनी म्हटल्याप्रमाणे आंतरराष्ट्रीय राजकारण हा स्वार्थाचा बाजार आहे आणि आपण हे जाणून घेण्यात आपली गफलत होते. तर टिळकांचा एक आग्रहलेख आहे तत्त्वज्ञ आणि मुत्सद्दी नावाचा की एक मोर्ले म्हणून तत्त्वज्ञ भारत मंत्री झाला तर इकडच्या अनेकांना वाटलं की अरे वा तत्त्वज्ञ इतका चारित्र्य संपन्न सद्गृहस्थ भारत मंत्री झाला आहे म्हटल्यावर भारताचा काहीतरी फायदा होईल. परंतु टिळकांना राजकारण कळत असल्यामुळे टिळकांनी ते प्रत्यक्ष म्हटलेलं आहे की मोर्ले सद्गृहस्थ जरी असले, मोर्ले कितीही चांगले जरी असले, ते तत्त्वज्ञ जरी असले तरी ते राजकारणाच्या धंद्यात आले असल्यामुळे, मुत्सद्दीगिरीच्या धंद्यात आले असल्यामुळे ते इंग्लंडचा फायदा कसा होणार हेच बघणार. याचं कारण आंतरराष्ट्रीय राजकारण मग अशी म्हटल्याप्रमाणे स्वार्थाचा व्यापार आहे. तर पुन्हा एकदा हा बीज विचार झाला की आजच्या कालखंडात सुद्धा आपल्याला कुठेतरी कुठल्या तरी देशात, अमेरिकेत असो, युरोपियन कंट्रीजमध्ये असो, कोणतरी एक सद्गृहस्थ राष्ट्रप्रमुख झाला तर आपल्याला इथे आनंद होतो. त्यांची नेमकी धोरणं काय, ते त्यांच्या मतांना बांधील आहेत. ही जी काही मूलभूत राज्यशास्त्रातली तत्त्वे आहेत हे टिळक विचाराच्या माध्यमातून आपण आत्मसात करून घेऊ शकतो. अशा पद्धतीने टिळक विचार हा बीजविचार म्हणूनच आपण आत्मसात केला पाहिजे. जशा तसा म्हणजे त्याचे जीवाश्मीकरण होता नाही कामा हे मला सांगावं असं वाटतं. ठीक आहे. आता हे विचारायचं की विनोदजी आणि सर्वांनाच आता खरं विचारायचं मला की इतके वर्ष आपण केशवजी नाईक चाळीमध्ये गणेशोत्सव करतो, 129 वर्ष झाली. सर्व भाषिकांसाठी हा उत्सव असावा असं कधी वाटलं नाही का तुम्हाला? बरोबर आहे प्रश्न आहे तुमचा. पण काय माहिती आहे का, आमच्याकडे मेजॉरिटी म्हणजे अगदी 99% लोक हे महाराष्ट्रीयन आहेत. आता कलागुणांसाठी आम्ही गरबा आमच्याकडे कार्यक्रम असतो तेव्हा म्हणजे गणेशोत्सवात सांस्कृतिक कार्यक्रमात गरबा नाचवतो, गुजराती नाचवतो, कोळी डान्स होतो, असे इतर भाषिक कसे सांस्कृतिक कार्यक्रम होतात. त्याचबरोबर लोकमान्य व्याख्यान मला हिंदीतनं व्याख्यान झालेलं आहे, इंग्रजीतनं व्याख्यान झालेलं आहे,
गुजरातीतनं अजूनपर्यंत व्याख्यान झालं नाही, कारण गुजराती आमच्याकडे एखाद दुसरा माणूस आहे. जे मेजॉरिटी जे आहेत ते मराठी कार्यक्रम आहेत त्यामुळे झालेलं आहे. म्हणजे पसरी जे आमच्याकडे आले होते ते हिंदीतनं बोलले होते, मुझफ्फर हुसेन आले होते ते हिंदीतनं बोलले होते. म्हणजे ऐकू शकतात. हां, आणि पण आता जास्तीत जास्त मराठी असल्यामुळे ते मराठीत नाही होतं व्याख्यान. बरं. आता आणि सिनेमा विजयदादा. सिनेमा ऑर्केस्ट्रा वाद्यवृंद ते काय त्याला भाषा असते का कलेला? हिंदी वाद्यवृंद झालेली आहेत पूर्ण प्युअर. म्हणजे मराठी वाद्यवृंद आम्ही करू शकतो, पण हिंदी वाद्यवृंद केलं आहे. कल्याणी आनंदजीचाच झालेला आहे, त्यांचाच झालेला आहे. तर विजयदादा, गणेशोत्सव सर्व धर्म समान समभाव असा असावा असं म्हटलं तर वावगं ठरेल का? वावगं तर निश्चितपणे ठरणार नाही, पण हा प्रश्न थोडासा खोलवर विचार करायला लावणारा प्रश्न आहे. पहिली गोष्ट अशी की इतर धर्मियांचा गणेशोत्सवामध्ये सहभाग असावा का, अशा तऱ्हेने मी तो प्रश्न आहे असं समजून त्याचं उत्तर द्यायचा प्रयत्न करीन. आता आपल्याकडे अनेक पंथ आहेत, अनेक धर्म आहेत, आणि मला असं वाटतं की जवळजवळ सगळ्या धर्मातले लोक हे कोणत्या ना कोणत्या कारणाने या उत्सवामध्ये सहभागी झालेले आहेत. आता याची काही विशिष्ट उदाहरणं एक दोन मी आपल्यासमोर देतो, आणि मग या विवेचनावर माझा शेवटचा निष्कर्ष आहे तो मी सांगतो. ते फक्त माझं व्यक्तिगत मत असेल. 1920, 21 आणि 22 ह्या 3 वर्षाच्या कालखंडामध्ये आपल्याला असं आढळून येतं की पुण्याला मुस्लिम बांधवांचा सहभाग हा सार्वजनिक गणेशोत्सवामध्ये झाल्याची नोंद सापडते. इतर ठिकाणी कदाचित त्या आधीच्या काळात सुद्धा मुस्लिम विचारवंतांची व्याख्यानं झाली असतील किंवा त्यांनी कोणी येऊन आपले विचार मांडले असतील, पण तशी नोंद माझ्या तरी माहितीत कुठे आलेली नाही. पहिला प्रसंग असा होता की प्राचार्य सोनोपंत दांडेकर यांच्या अध्यक्षतेखाली सोट्या म्हसोबा गणेशोत्सवामध्ये गुलाम दस्तगीर यांचं व्याख्यान झालेलं होतं. त्यानंतर मला वाटतं ते कदाचित 1921 सालामधली गोष्ट असावी की गणपतीच्या विसर्जनाचा दिवस होता, आणि गणपतीच्या विसर्जनाची मिरवणूक ही निघालेली होती, वाद्य वाजत होती, लोकांच्या गणपतीची आरती म्हणा, गणपतीच्या प्रार्थना हे सगळं जोरामध्ये चालू होतं. आणि पुण्यामध्ये एक अशी पद्धत होती की गणपतीचं विसर्जन झाल्यानंतर मग समारोपाचा कार्यक्रम होत असे. त्या ठिकाणी कोणीतरी व्याख्याता असे आणि कोणीतरी अध्यक्ष असे. तर या विशिष्ट वर्षी ही मिरवणूक अर्ध्यावर आलेली असताना मौलाना शौकत अली यांना अटक झाल्याचं वृत्त हे लोकांमध्ये पोचलं, आणि मौलाना शौकत अलींबद्दल लोकांच्या मनामध्ये खूप आदर होता. त्यामुळे ते मिरवणुकीत सामील असलेल्या सगळ्या लोकांनी ताबडतोब वाद्य वाजवायचं बंद केलं, गाणी म्हणायचं बंद केलं, आणि अत्यंत शांतपणे आणि मूकपणाने ती मिरवणूक गणपती विसर्जनाचा कार्यक्रम करून, कारण तो आवश्यक होता, तो करून ते थांबले. आणि त्याच्यानंतर समारोपाचं जे व्याख्यान झालं त्याच्यामध्ये अब्दुल्ला शेठ नावाचे ग्रस्त होते. त्यांनी लोकांचे जाहीररित्या आभार मानले की ही एक अतिशय चांगली गोष्ट केली की सगळ्या लोकांनी मौलाना शौकत अली यांच्याबद्दल आपला आदर हा एक असामान्य पद्धतीने व्यक्त केला. त्यावेळेला शिम परांजपे हे त्या समारोपाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष होते, आणि त्यांनी सांगितलं त्यांच्या अध्यक्षीय भाषणामध्ये की मौलाना शौकत अली यांच्याबद्दल आम्हा हिंदूंच्या मनामध्ये आदरच आहे, कारण ज्या वेळेला टिळकांच्या निधनानंतर त्यांची अंत्ययात्रा निघाली त्यावेळेला टिळकांच्या शवाला खांदा देणारे जे लोक होते त्याच्यामध्ये मौलाना शौकत अली होते. म्हणजे मौलाना शौकत अली किंवा त्यांच्यासारखे जे विद्वान किंवा व्यासंगी मुसलमान जे होते त्यांना टिळकांच्या कार्याबद्दल जो आदर होता तो आदर हा सार्वजनिक गणेशोत्सवामध्ये प्रतिबिंबित होत होता. आणि या 3 वर्षामध्ये आणखी एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की पूर्वी गणेशोत्सवाची सुरुवात ही हिंदू मुसलमानच्या दंग्यामुळे झाली, पण या 3 वर्षाच्या काळामध्ये हिंदू मुसलमान ऐक्याचा आपल्याला एक परिपाक झालेला, परिणाम झालेला दिसून येतो. आणि हिंदूंचे मेळे मुसलमानांच्या ताबूत ह्या 3 वर्षामध्ये मोहरम आणि गणपती उत्सव हे साधारणपणे एकाच सुमाराला आलेले होते. त्यामुळे हिंदूंचे मेळे हे ताबूताच्या उत्सवामध्ये आणि मुसलमानांचे मेळे हे गणपतीच्या उत्सवामध्ये, अशा तऱ्हेचं एक हिंदू मुस्लिम ऐक्याची आपल्याला कल्पना ह्या ठिकाणी येते. याच्यामागे टिळकांविषयी असलेला लोकांचा आदर हे अतिशय महत्त्वाचं स्थान होतं. मला सांगायचं असं आहे की अशी जर एखादी व्यक्ती असेल की ज्यांच्याविषयी
अनेक मुसलमानांच्या मनामध्ये आदर जर असेल तर मला असं वाटतं की कदाचित मुसलमान बांधवसुद्धा ह्या मोठ्या कार्यामध्ये, या मोठ्या उत्सवामध्ये हे निश्चितपणे सहभागी होतील. आणि हिंदू समाज हा रिसेप्टिव्ह आहे, तो लोकांचं स्वागत करणार आहे. जो खऱ्या प्रेमाने येईल, सच्च्या दिलाने येईल, त्याला मला नाही वाटत कुठलाही हिंदू माणूस विरोध करेल. त्यामुळे हे हिंदू मुस्लिम ऐक्य हे एक मिथ आहे, हे खरं नाही, अशा तऱ्हेची भावना आहे, ती आपण मान्य करू नये. आपण थोडंसं पॉझिटिव्ह राहावं आणि आज नव्हे उद्या नाही तर परवा, पण केव्हा तरी ह्या देशातल्या सर्वधर्मीय लोकांना आपल्या देशाची उन्नती व्हावी असं ज्यावेळेला एकमताने वाटेल त्यावेळेला गणेशोत्सवाचे रस्ते त्यांना मोकळे असतीलच आणि गणेशोत्सव त्या बाबतीत त्यांना सहभागी करून घेईल आणि राष्ट्राला पुढे नेण्यामध्ये मदत करेल असं मला वाटतं. नाही, खरंच छान सांगितलं विजयदादा. आणि सर्वांनीच अतिशय चांगली वेगळी नवीन दिशा दिली की गणेशोत्सव कशा पद्धतीने विधायक रीतीने आपण पुढे नेऊ शकतो. पण आता जर ऐका कोण आणि काय बोलते ते. 1949 साली संस्थेचा रौप्यमहोत्सवी वर्षी सुप्रसिद्ध शिल्पकार कैलासवासी गणपतराव म्हात्रे यांच्या कलाकृतीचे अनावरण नामदार काकासाहेब गाडगीळ यांनी केले. तेव्हापासून अनेक वक्त्यांची भाषणं, मनोरंजनात्मक प्रबोधनात्मक कार्यक्रम या आपल्या लोकमान्यांच्या पुतळ्यांनी ऐकलेले आहेत. आणि स्वराज्याच्या ध्येयपूर्तीचे कार्य हे अजूनही संपलेले नाही असं त्यांचं म्हणणं आहे. कारण स्वराज्य, स्वदेश आणि संरक्षण ही भारतीय संस्कृतीची नीतिमूल्य आहेत. आणि मग असं शिकवणारा हा पुतळा आपल्याशी संवाद साधतोय आणि तो सांगतो की कशा विधायक रीतीने ह्या तरुण पिढीने आपणही जे काही आत्तापर्यंत काम केलं आहे ते आपल्याला प्रेरणा देणारं असं हे वक्तव्य नक्कीच ऐकूया. माझ्या तरुण मित्रांनो, अहो दचकू नका असे. मी आहे बाळ गंगाधर टिळक. आपण लोकमान्य ही उपाधी दिलेला. अनेक वर्षांपूर्वी माझ्या स्मृतीप्रित्यर्थ आपण प्रेमाने आणि आदराने माझा पुतळा उभारलात. या प्रांगणातील अनेकविध कार्यक्रमांचा मी साक्षी आहे आणि आजही आपल्या आठवणींमध्ये मला जागा आहे हे खरंच माझं भाग्यच म्हणावं लागेल. आपल्या स्नेहाने मी भारावून गेलो आहे. मी हेतुपूर्वक जोपासलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवातील गणेश मूर्तींचं विसर्जन हे देखील मी अनेक वर्षांपासून चौपाटीवरून अनुभवत आहे. गेल्या 100 वर्षात स्थित्यंतरं काही कमी झाली नाहीत. ज्याच्या प्राप्तीसाठी मी आमरण झटलो ते स्वातंत्र्य हिंदुस्थानास मिळूनही आज 500 वर्ष झाली, पण सार्वजनिक गणेशोत्सवाचा उत्साह सातत्याने वाढतच गेला. आजही हा उत्साह चर्चेचा विषय असतो आणि त्यावरील आक्षेपही अगदी पूर्वीसारखेच. श्री गजानन ही बुद्धीची देवता आणि त्याचं पूजन कार्यारंभी करण्याची आपली प्राचीन परंपरा आहे. पण गणेश पूजनास सार्वजनिक स्वरूप देताना हिंदू धर्म संघटन आणि आपापसातील भेद विसरून समाजातील सर्व जातींमधील लोकांना एकत्र येणं हे मला आवश्यक वाटलं. हा एकोपा साधून लोकशिक्षणाचा प्रयत्न मी आणि माझ्या सहकार्याने केला. तो बऱ्याच अंशी यशस्वीही झाला, हेही महत्त्वाचं. आज स्वतंत्र हिंदुस्थानाकडे पाहताना माझ्या मनात विचारांचं काहूर उठतं. तुमच्यासमोरील समस्या आज जरी वेगळ्या भासल्या तरी त्यांचे संदर्भ आणि आव्हानं पूर्वीप्रमाणेच आहेत. समाजातील विचारवंत आणि सुशिक्षित लोकांनी याचा विचार अग्रक्रमाने करावयास हवा. हिंदू बांधवांना आज पुन्हा एकदा धर्मग्लानी आणि दुही यांनी ग्रासला आहे. जातीजातीतील आंतरविरोध पुन्हा प्रबळ झाले आहेत. आपल्या प्राचीन तत्त्वज्ञानाची थोरवी आणि आधुनिक विज्ञान तंत्रज्ञान याबाबत समाजामध्ये पुरेशी माहिती आणि जाणीवही अद्याप नाही. त्यामुळे समाज प्रबोधन देखील आज अत्यंत निकडीचं आहे. स्वराज्य जरी लाभलं तरी सुराज्याची गरज आहेच. तुम्हा सुशिक्षित तरुणांसमोर हेच तर खरं आव्हान. पण घाबरता कशाला? आणि हो, त्यासाठी दुसऱ्या बळवंतराव टिळकांची वाटही पाहू नका. त्यांची अजिबात गरज नाही. अहो, सार्वजनिक गणेशोत्सव आहेच की तुमच्या हाती. आज त्याला पूर्वीसारखा सरकारी विरोधही नाही.
आणि जाचक बंधनही नाहीत. तुम्हा तरुणांमध्ये ज्ञानसंपन्न आणि विचारवंत तरुणांची कमतरता तर नाहीच नाही. तेव्हा उठा तरुणांनो, एकत्रित व्हा. व्याख्यानं, मेळे अशा जुन्या साधनांची मदत तुम्हाला कदाचित होणार नाही, परंतु माहिती तंत्रज्ञान, संगणक, समाज माध्यमं, दूरचित्रवाणी अशी अनेक नवी आणि प्रभावी आयुधं आज तुमच्यासाठी सिद्ध आहेत. त्यांचा समर्पक आणि पुरेपूर वापर करा. हिंदू धर्म आणि संस्कृती यांचं महत्त्व साऱ्यांना पटवून द्या. वेद, उपनिषद यातील तत्त्वज्ञान आणि अध्यात्म यांचं महती आज पाश्चात्य विद्वानांना आणि वैज्ञानिकांनाही पटू लागली आहे. ती आपल्याच बांधवांना पुन्हा एकदा सांगा. सर्वांनाच सुख आणि समाधान तसंच शांती याचा लाभ व्हावा असं वाटत असेल तर आपसातील वाद मिटवावयास हवेत. समाज माध्यमांचा उपयोग समाजात दुही माजवण्यापेक्षा एकोपा निर्माण होण्यासाठी करा. हेही प्रयत्नपूर्वक साधा आणि इतरांनाही पटवून द्या. हिंदुस्थानातील लोक जर एकवटले तर कोणत्याही देशविघातक शक्तींना भिण्याचं कारण नाही, हा विश्वास लोकांमध्ये निर्माण करा. हे काम वाटतं तेवढं अवघड नाही, हे मी तुम्हाला खात्रीनं सांगतो. आळस झटकून टाका. श्री गजाननावर भरोसा ठेवा. आपल्या बुद्धीला आवाहन करा आणि विधायक कार्यशक्तीला अथक प्रयत्नांची जोड द्या. हे केलंत तर सुराज्य दूर नाही हे तुम्हाला निश्चितपणे जाणवेल. द्या पुन्हा एक वार हुंकार, करा पुनश्च हरिओम.